नमस्कार. ऑलरिच मीडियाच्या लाईफलाईन सुंदर आरोग्याची या कार्यक्रमात मी गोकुल आपल्या सगळ्यांचं अगदी मनस्वी स्वागत करतो. मित्रांनो, लाईफलाईन सुंदर आरोग्याची या कार्यक्रमात आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तिमत्वांची मुलाखत घेत असतो. आज आपल्यासोबत यवतमाळ शहरातील आणि जिल्ह्यातील सुप्रसिद्ध स्किन स्पेशलिस्ट, गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर धीरज सर चिंतावर आपल्यासोबत आहेत. सर, सर्वप्रथम आपलं मनस्वी स्वागत. सर नमस्कार. धन्यवाद गोकुळ आणि ऑलरिच मीडिया. तुमच्यामुळे मला ऑलरिच मीडियाच्या श्रोतांकडे किंवा समाजामधील असलेल्या गंभीर समस्येवर एक चांगला प्रकाश टाकण्याची, तसेच तरुणांना त्याच्याबद्दल गायडन्स देण्याची एक संधी मिळते. धन्यवाद. सर, केसांचं आपल्या आयुष्यामध्ये फार मोठं महत्व आहे. केसांमुळेच आपली शान आहे असं म्हणायला हरकत नाही. महिला आणि पुरुषांमध्ये टक्कल पडण्याचं किंवा हेअर लॉस होण्याचं प्रमाण देखील वाढतं आहे, विशेष करून पुरुषांमध्ये. तर सर, हेअर लॉस ही किती गंभीर समस्या आहे सर? एक उदाहरण देऊन मला या प्रश्नाचं उत्तर द्यावं असं वाटतं गोकुळ. एकदा माझ्याकडे एक प्रौढ स्त्री एका मुलाला घेऊन आली होती. त्या स्त्रीचं ऑलरेडी एक कॅन्सरचं ऑपरेशन झालं. त्याच्यानंतर केमोथेरपीमुळे तिचे पूर्ण केस गेले होते आणि सोबत तिचा एक तरुणसा मुलगा होता, 22-23 वर्षाचा. त्याचे देखील एक अंदाजे 2/3 केस गेले होते आणि दोघांच्या डोळ्याला पाण्याच्या धारा होत्या. पण दोघांच्या डोळ्याच्या पाण्याचं कारण एकच होतं की मुलांचे केस गेले म्हणून. त्या स्त्रीला तिच्या कॅन्सरचं किंवा तिचा इतकं गहन आजाराचं देखील तेवढं महत्त्व वाटत नव्हतं जेवढं की त्या मुलाच्या केस अकाली टक्कल पडण्याचं वाटत होतं. अकाली केस गळणं हा खरंच खूप गंभीर बाब आहे. माझ्याकडे तर आणखीन खूपशा अशा मुली आहेत की ते थोडंसं केस विरळ वाटत आहेत म्हणून 1-2 वर्ष कॉलेजला देखील जात नाही आणि इतकं महत्त्वाचा आयुष्याचा टप्पा वाया घालवतात. सर, हेअर लॉस होण्याची कुठली कुठली कारणं असू शकतात सर? तसे प्रमुख आपलं जे नॉर्मल हेअर लॉस, ज्याला आपण अँड्रोजेनिक ॲलोपेशिया म्हणतो किंवा फिमेल पॅटर्न ॲलोपेशिया, त्याची प्रामुख्याने कारणं म्हणजे अनुवंशिकता, आहार आणि लाईफस्टाईल. जसं अनुवंशिकतेमध्ये आपण बघू शकतो की ज्याचे वडील किंवा काका मामा यांचे केस गेलेले असतात, त्यामुळे त्या मुलांमध्ये किंवा मुलीमध्ये अनुवंशिकता, किंवा इव्हन मुलींच्या बाबतीत आईमध्ये पण जर का असेल थोडंफार टक्कल पडलेलं, त्याच्यामुळे पण त्यांची अनुवंशिकता येऊ शकतं. पण हे सगळे याचे भरपूर कारणं असतात. नुसतं अनुवंशिकता एक कारण नसते. दुसरं म्हणजे आहार. आजकाल फास्ट फूड, चायनीज, ब्रेड आयटम्स, मैद्याच्या गोष्टी, त्याला आपण रिफाईंड शुगर्स म्हणतो, चिप्स वगैरे, तर याचं वाढतं प्रमाण तरुणाईमध्ये. आहाराचा देखील मोठा प्रभाव पडू शकतो, अतिशय जास्त. आणि लाईफस्टाईल जसं जास्तीत जास्त सोशल मीडियावर राहणं, फिजिकल ॲक्टिव्हिटीचा अभाव, स्क्रीन टाईम वाढला आहे सगळ्यांचा, सोशल मीडियाचं बघणं जसं फेसबुक, व्हॉट्सॲप वगैरे, त्याच्यामुळे होणारे मानसिक तणाव आणि ॲडिक्शन्स. सगळ्यात महत्त्वाचं तंबाखूचं ॲडिक्शन म्हणा किंवा ड्रग्स किंवा अल्कोहोल, या सगळ्या गोष्टीचं. जर का एखाद्या व्यक्तीमध्ये अनुवंशिकता स्ट्रॉंग असेल पण त्याच्या बाकीच्या गोष्टी चांगल्या असतील तर त्याला ते टकलं पडणं उशिरा येईल, केस गळणं उशिरा येऊ शकतो किंवा कदाचित टळू पण शकेल. त्यामुळे असं समजून घ्या की आपण लाईफस्टाईल आणि आहारामुळे एक वेळ अनुवंशिकतेला देखील मात करू शकतो. हे सुंदर आहार आणि जर सुंदर आयुष्य ठेवलं दिनचर्या, तर आपण हेअर लॉसला रोखू शकतो. डेफिनेटली रोखू शकतो. सर, हेअर लॉस रोखण्यासाठी आपण काय काय उपाययोजना करू शकतो? जे केस गळाल्यानंतर किंवा टक्कल पडल्यानंतर डॉक्टरांकडे जाण्याच्या ऐवजी त्याच्या काही आपण प्रिकॉशन्स आधीच घेऊ शकतो? डेफिनेटली. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलला तेवढं महत्त्व द्या. आजकाल सुंदर आणि हेल्दी लाईफ इज ॲज गुड ॲज मिलेनियर. एक मिलेनियर असल्यासारखं आहे ते. म्हणजे अतिशय कोट्यावधी श्रीमंती एकीकडे आणि एक सुंदर आयुष्य एकीकडे, हेल्दी आयुष्य मला हे म्हणायचं आहे. त्यामुळे लाईफस्टाईल चेंजेसमुळे तुमचा स्क्रीन टाईम कमी करा, थोडं लोकांशी इंटरॅक्ट करा, मॉर्निंग वॉक करा, ॲडिक्शन्सपासून दूर राहा. ॲडिक्शनपासून दूर राहण्यासाठी हवे ते उपाय करा. कुठले कोर्सेस करा, काही पण करा. एखादा मेडिटेशनचा कोर्सेस करू शकता, स्पिरिच्युअल पाथ अप्लाय करू शकता, पकडू शकता. आणि आहारामध्ये पण देखील तुमचं जे काही आहे, फास्ट फूड खाण्याची क्रेविंग सगळ्यांनाच होतात, पण तुम्ही ते लिमिट करू शकता. 15 दिवसातून 1 दिवस किंवा महिन्यातून 1 दिवस, खूपच झालं तर आठवड्यातून एखाद दिवस, सॅटर्डे सेलिब्रेट करा. पण बाकीचा दिवस तुम्ही भरपूर सलाड, व्यवस्थित
ज्वारी बाजरीची भाकरी, ब्राऊन राईसचा राईस, क्वांटिटी ऑफ सलाड ते पण महत्त्वाचं आहे. सलाड जास्त प्रमाणात खायला पाहिजे, स्प्राउट्स खायला पाहिजे. या सगळ्यांमुळे तुमच्या जे शरीरात टॉक्सिन्स तयार होतात आणि हे जे टॉक्सिन आहे ते केसांच्या सेल्सला मारून टाकतात आणि त्यामुळे लवकर हेअर लॉस होतो. हे टॉक्सिन वॉशआउट करण्याची मदत होते. ज्यांचे सर केस जास्त जात आहेत किंवा ज्यांचं टक्कल पडतंय किंवा पडलंय, या सगळ्या गोष्टींसाठी मग काही उपचार पद्धती अवेलेबल आहेत? डेफिनेटली. जसं ज्या क्षणी टाइमली ट्रीटमेंट हे एक सगळ्यात मोठा उपाय आहे. जसं जर का तुम्हाला वाटत आहे तुमचे केस विरळ होत आहेत तर तुम्ही आधी तुमचं डॉक्टरांकडे जाऊन प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट घ्या किंवा अर्ली हेअर लॉस असेल तर त्याला करेक्टिव्ह ट्रीटमेंट घ्या. असे बरेचसे ट्रीटमेंट अवेलेबल आहेत, जसे गोळ्या, औषधं, लावायची लोशन्स. आता नवीन ट्रीटमेंट डर्मा रोलर, मेझोथेरपी, PRP ट्रीटमेंट, LLT ट्रीटमेंट, ह्या खूप चांगल्या चांगल्या प्रकारच्या ट्रीटमेंट आल्या की जे तुमचं ऑलमोस्ट टक्कल पडत आलेलं रिव्हर्स करू शकतात. आता जसं आपण म्हणू शकतो औषध गोळ्या तर आहेत भरपूर आणि त्याचे पण बिलकुल नगण्य साईड इफेक्ट आहेत. बरेचसे जण आपण आपल्या याच्यावर नेटवर किंवा याच्यावर बघतो आणि त्याच्याबद्दल धास्ती घेऊन घेतो. तर तशी धास्ती घेता कामा नये. त्याचा डाटा असतो व्यवस्थित. इतक्या FDAने अप्रूव्ह केलेले ड्रग्ज असतात. त्यामुळे ते तुम्ही डॉक्टरांशी डिस्कस करा की तुम्हाला या साईड इफेक्टची भीती वाटते, डॉक्टर्स तुमचं निरसन करू शकतील. आणि दुसऱ्यात महत्त्वाचे जे PRP ट्रीटमेंट म्हणतो, डर्मा रोलर, त्याला तर काही साईड इफेक्टच नाही आहे. नो साईड इफेक्ट. बिलकुल. PRP मध्ये तुम्ही काय करता की आपण त्या व्यक्तीचं एक 10 ml ब्लड काढून घेतो आणि त्याच्याच प्लेटलेट्स, त्या एक प्रकारच्या पेशी असतात, जसं आपण डेंग्यूमध्ये ऐकतो त्याच पेशी त्यातून एक विशिष्ट पद्धतीने कॉन्सन्ट्रेटेड करून काढतो. त्यांना ॲक्टिवेट करून त्याचे अगदी मायक्रो इंजेक्शन केसांच्या मुळाशी एक थेंब असं देतो आणि ते अंडर लोकल ॲनेस्थेशिया असतं, त्यामुळे पेशंटला काही कळत देखील नाही. आणि ते पेशी म्हणजे खताचे अगदी मोठे मोठे बॉम्ब आहेत ऑलमोस्ट. ते केसांच्या मुळाशी जाऊन पूर्ण खत रिलीज करतात आणि केस अगदी जोमाने वाढायला लागतात. हे सर किती फायदेशीर आहे, किती प्रभावी असू शकतात ही ट्रीटमेंट PRP? अतिशय प्रभावी आहे. त्यात काहीच साईड इफेक्ट नाही. विशेष म्हणजे वन्स इन अ मंथ 4-5 महिने जरी केली आणि नंतर वन्स इन 6 मंथ मेंटेन केलं तर मोर दॅन इनफ. म्हणजे तुम्ही असं समजू शकता की तुमचं 24-25 येणारं किती पण लांबवू शकता हेअर लॉस, म्हणजे किती पण टाळू शकता. सर आपल्या माय स्किन क्लिनिकच्या माध्यमातून आपण हेअर लॉस आणि हेअर संदर्भात कुठल्या कुठल्या ट्रीटमेंट्स आपल्या क्लिनिकच्या माध्यमातून करतो सर? आपण क्लिनिकच्या माध्यमातून सगळ्याच प्रकारच्या आपल्या इथं प्रॉपर एखादा पेशंट आल्यानंतर त्याची पूर्ण हिस्ट्री घेतली जाते, त्याचं प्रॉपर हेअर ॲनालिसिस केलं जातं, त्याच्यानुसार त्याला ट्रीटमेंटचे ऑप्शन सजेस्ट केले जातात. मग प्रत्येकाच्या सवडीप्रमाणे आम्ही पण त्याला सांगतो की बाबा हा तुझा सध्याचा हेअर लॉसचा पॅटर्न आहे, समोर जेवून काही वर्षानं कसा होऊ शकतो आणि त्यावेळेस तुला काय प्रश्न येऊ शकतात, त्यामुळे आत्तापासून कुठली पावले उचलायला हवीत आणि काय काय ट्रीटमेंट करायला हवं. त्याच्यासोबतच आपल्याकडे PRP, डर्मा रोलर, मेझोथेरपी आणि LLT सारखे पण ट्रीटमेंट होतात. PRP त्यातले सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे लोकांचा. सगळ्यांचं पण त्याच्यावरती मत खूप चांगलं आहे. पेशंटचे त्याच्याकडनं रिस्पॉन्स, त्याच्याबद्दल पेशंटचे रिव्ह्यू चांगले आहेत PRP ट्रीटमेंटसाठी. सर हेअर लॉस ट्रीटमेंट संदर्भात ज्या कुठल्या ट्रीटमेंट्स आपण सांगतायत, या सगळ्या ट्रीटमेंट्सवर आपण किती ट्रस्ट ठेवू शकतो? या लॉंग टर्मसाठी किती फायदेशीर असू शकतात सर? इनफॅक्ट खूप सारा ट्रस्ट करू शकतो आपण. आपल्याकडे जे मेडिसिन्स अवेलेबल आहे त्यांचा ॲटलिस्ट 30-40 वर्षापासूनचा डाटा आपल्याकडे अवेलेबल आहे. सगळ्यात महत्त्वाचं 30-40 वर्ष कोट्यावधी लोक घेतात, त्यांचा डाटा आहे, म्हणजे आपण त्यांना इज ॲज गुड ॲज पूर्णपणे ट्रस्ट करू शकतो. त्याचबरोबर आपल्याकडे हे ट्रीटमेंट इतक्या वर्षापासून होत आहेत, म्हणजे माय स्किन क्लिनिक अंदाजित 10 वर्षापूर्वी चालू झालेलं आहे. 10 वर्षापासून आपण इतकं हे ट्रीटमेंट केलेलं आहे. माझ्याकडे पण इतकं सारं त्याचा डाटा उपलब्ध आहे. PRP ट्रीटमेंट देखील आपण काही वर्षापासून करतोय. खूप चांगले रिझल्ट आहेत त्याचे. मार्केटला किंबहुना जाहिरातीच्या माध्यमातून असेल किंवा कोणी सजेस्ट केलं म्हणून देखील काही ऑइल्स मिळतात सर हेअर लॉस संदर्भात, हेअर लॉस रोखण्यासाठी. तर ते किती फायद्याचे असू शकतात किंवा तोट्याचे असू शकतात? कारण की लोक कोणी रेफर केलं म्हणून घेऊन घेतात की याची ॲड येत आहे म्हणून. बऱ्याचदा मला असं वाटतं की तुम्ही तुमचं हेअर लॉसचा टाईप ओळखू नाही शकत. नॉर्मल पर्सन तर ओळखूच नाही शकत. जसं हेअर लॉस जाणं हे लोकांना वाटतं एकच समस्या नाही आहे, त्याच्यात काही प्रकारचे टाईप्स आहेत.
काही प्रकार आहेत हेअर लॉसचे, त्याच्यानुसार त्याला औषध मिळालं तर त्याचा उपाय होतो, नाही तर नाही होत. एकच औषधी सगळ्या हेअर लॉस नाही कव्हर करू शकत. त्यासाठी प्रॉपर डॉक्टरांचा सल्ला घेणं सल्ला गरजेचं घेणं आहे. आवश्यक आहे, तरच तुम्ही ते वेळेत थांबवू शकता. जसा छोटा मोठा हेअर लॉस आहे, जसं आपण म्हणतो हिवाळ्यामुळे झालेला किंवा थोडा बहुत न्यूट्रिशनल डेफिशियन्सीजमुळे झालेला किंवा एखाद्या वेळेस दुसरा कुठला छोटा मोठा हेअर लॉस, तो एखाद्या वेळेस नॅचरली पण कव्हर होतो किंवा एखाद्या मग त्याला आपल्याला असं वाटतं की ते तेलामुळे झाला किंवा असं झाला. ते बॉडीचे रिपेअर मेकॅनिझम्स असतात. पण जी सिरियस बाब आहे ती आपण डॉक्टरांच्याच विश्वासाने केली पाहिजे आणि त्याची व्यवस्थित डिग्री बघून जायला पाहिजे. सर, असे अनेक पेशंट्स आहेत, लोक आहेत, नागरिक आहेत, ज्यांचं संपूर्ण टक्कलच पडलं आहे, ज्याच्यात चान्सेस फार कमी आहेत असं आपण म्हणूयात. तर त्या लोकांसाठी देखील काही ट्रीटमेंट्स असू शकतात सर? आजकाल खरंच अवेलेबल आहेत, आपण याचा विचारही नाही करू शकत. हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे केश प्रत्यारोपण ही अशी एक ट्रीटमेंट आहे. त्याच्यामध्ये आपण काय करतो, जो युजली आपल्याला सगळ्यात जास्त समोरच्या भागाने टक्कल पडतं आणि मागचे केस बऱ्यापैकी लोकांच्या 70-80% देखील शाबूत राहतात, इव्हन मरणापर्यंत देखील. तर मागच्या केसांवर एवढा हार्मोनचा किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा प्रभाव नाही पडत. तर आपण एक रूपाने त्यांचं वृक्षांचं स्थलांतर केल्यासारखंच आहे. ते मागचे केस अल्टरनेट काढतात आणि त्याचं समोर ते पेरल्या जातात असं म्हणायला हरकत नाही. आणि मग ते केस नॉर्मल वाढतात, त्याची नॉर्मल शॅम्पू कटिंग देखील करता येते आणि त्यांचं लाईफ आरामशीर खूप वर्ष राहू शकते. इनफॅक्ट 15 ते 20-25 वर्ष देखील चांगलं ठेवू शकतो आपण. 20-25 वर्ष देखील चांगले राहू शकतात ते केस. आणि ते नॉर्मल त्याची शॅम्पू कटिंग देखील नॉर्मलीच करावी लागते, म्हणजे ॲज गुड ॲज नॉर्मल. मी सांगू शकतो की जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीनं सांगितलं नाही तोपर्यंत तुम्ही कदाचित ओळखू पण शकणार नाही की या व्यक्तीचं हेअर ट्रान्सप्लांट झालेलं आहे. इतकी ही प्रोसेस रिफाईंड झाली आहे आणि याचे इतके सुंदर रिझल्ट मिळत आहेत. म्हणजे ते केस जे आहेत ते आपले ओरिजिनलच असतात असं मला हरकत नाही? ओरिजिनलच आहे, फक्त आपण त्यांची जागा बदललेली आहे. ट्रान्सप्लांट करतोय फक्त. हां, तुमचेच स्वतःचे केस आहेत, त्यामुळे असं पण नाही की तुम्हाला सहन होणार नाही. सर, आता ह्या ट्रीटमेंटबद्दल तुम्ही जी माहिती सांगितली, तर ह्या ट्रीटमेंट्स देखील आपल्या माय स्किन क्लिनिकच्या माध्यमातून आपल्या यवतमाळ शहरात उपलब्ध आहेत का सर? बिलकुल उपलब्ध आहेत. आणि ह्या ट्रीटमेंट मी गेली काही वर्ष करतो आहे. मेडिसिन्स आणि ते लोशन्स वगैरे लावणं तर आहेच, सोबतच PRP, डर्मारोलर, LLT ह्या देखील ट्रीटमेंट उपलब्ध आहे की जे की तुमचं हेअर लॉस रिव्हर्स करू शकतात. पण एखाद्याचं पूर्णच हेअर लॉस झालेला असेल तर हेअर ट्रान्सप्लांट देखील इथं उपलब्ध आहे आणि मागच्या 3-4 वर्षापासून काही पेशंट केलेले आहे आणि ब्युटिफुल रिझल्ट्स. त्यांनी सांगितल्याशिवाय तुम्ही नाही म्हणू शकत की यांचं हेअर ट्रान्सप्लांट झालं. म्हणजे अनेक लोकांची चांगली रिव्ह्यूज आहेत. अतिशय. सर, आपल्याला बघणारे अनेक जे प्रेक्षक वर्ग आहे आपल्या ऑदृश मीडियाचा, मला ऐकणारे जे श्रोते आहेत, तर या सगळ्यांसाठी आणि जे केसासंदर्भात प्रॉब्लेम फेस करतायत या सगळ्यांसाठी आपण काय संदेश द्याल सर आपल्या माय स्किन क्लिनिकच्या माध्यमातून? तुमचा प्रॉब्लेम शेअर करा तुम्ही डॉक्टरांसोबत. इव्हन तुमचा मानसिक प्रॉब्लेम देखील शेअर करू शकता, ते तुम्हाला योग्य गाईड डेफिनेटली देतील. लाईफस्टाईल चेंजेसवरती काही पुस्तकं वाचा, पॉझिटिव्ह थॉट्स वाचा, आहारावरची पण चांगले पुस्तकं वाचा आणि त्याप्रमाणे इम्प्लिमेंट करा. डेफिनेटली मौज मजा करायला मी मना नाही करत, पण त्याचे दिवस रेस्ट्रिक्टेड ठेवा. आयुष्य म्हणजे पूर्ण मौज मजा नाही आहे. एखाद दिवशी मौज मजा करायला पाहिजे, बाकीचं आयुष्य मौज मजा करायला आपण शाबूत राहू असं जगलं पाहिजे. नक्की सर. एक म्हटलेलंच आहे, जर का तुम्ही आहार मेडिसिन सारखा नाही घेतला, म्हणजे आहार औषधासारखा नाही घेतला, तर औषधाचाच आहार करावा लागतो. बरोबर आहे, नक्कीच खरं आहे. त्यामुळे डेफिनेटली आपण त्या गोष्टीला थोडं तरी महत्त्व दिलंच पाहिजे. सर, भविष्यामध्ये कुठल्याही पद्धतीचे हेअर लॉसच्या संदर्भात प्रॉब्लेम्स न येण्यासाठी काय करायला हवं, कशा पद्धतीने आपण केसांची काळजी घ्यायला पाहिजे सर? अतिशय सुरेख प्रश्न आहे कुकुळ. आपल्या बऱ्याच जणांना हे देखील माहीत नसतं की केस किती वेळा वॉश करायला पाहिजे. खूप जे लोक आहेत की ते रोज डोक्याला शॅम्पू लावून केस धुतात. माझ्या मताने फक्त 2 किंवा खूपच झालं तर 3 वेळा केस आठवड्यातून धुतले पाहिजे. म्हणजे पुरुषांची किंवा महिलांची किंवा कुठले पण आठवड्यातून एकदा केलं तरीही चालेल. आणि करताना विशेष म्हणजे नाही का गरम पाणी वापरू नये, कोमट थंड अतिशय उत्तम. शॅम्पू देखील सौम्य शॅम्पू असावा. आणि दुसरं म्हणजे केस धुतल्यानंतर जसं स्त्रिया बऱ्याचदा ते केसांना टॉवेल घालून पिळ्या पाडून ठेवतात किंवा झटकतात,
असं तर मुळीच करू नये. त्यामुळे केसाचे जे स्ट्रँड्स असतात ते ब्रिटल होऊन जातात, फ्रीझी होऊन जातात आणि अकाली तुटतात. तर तुम्ही आधी केस धुतल्यानंतर फक्त वरती टॉवेल ठेवून असं दाबून त्याला पुसायचा प्रयत्न केला पाहिजे, तेल लावलं पाहिजे आणि केस वाळल्यावरच विंचरले पाहिजेत. हे आयडियल आहे मुलींसाठी. पुरुषांचे तर डेफिनेटली लवकरच वाळतात, त्यामुळे विंचरता येतात. आणि जास्त करून जसं आपण म्हणतो की हार्ड वॉटर किंवा पाण्याचा इतका परिणाम नाही होणार जर का तुमचा शॅम्पू सौम्य असेल तर. जसं हार्ड वॉटर असेल आणि तुम्ही हार्श शॅम्पू वापरत असाल तर हार्ड वॉटरमध्ये शॅम्पूचा वापर जास्त होतो, त्यामुळे केसांवर तेवढंच जास्त कॉस्टिक शॅम्पूचं त्याचा प्रभाव पडेल, अप्लाय केला जातं आणि त्याचा जास्त प्रभाव पडेल. तर जर का तुमचा शॅम्पू सौम्य आहे आणि तुम्ही कोमट पाण्याने किंवा थंड पाण्याने आंघोळ करत असाल तर डेफिनेटली त्याचा काही खास प्रभाव होणार नाही. सर, आपला जो हा कार्यक्रम आहे लाईफलाईन सुंदर आरोग्याची, या कार्यक्रमात आम्हाला वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार सर. आणि मित्रांनो, हा जर सेशन तुम्हाला सरांसोबत आवडलं असेल तर हा इंटरव्ह्यू जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.